श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10. श्री गणेशाय नमः. नवमाध्याय. माझी पूर्ण पुरुषोत्तम पूजा विधान. हरीने कथिले रमे लागून ऐसे वर्णन जाहले. आता पुढील कथानक श्रोती ऐकीजे सकळीक. श्रीहरी म्हणे प्रिय आनिक सांगतो ऐक एक चित्ते. मेषादी संक्रांती संयुक्त चैत्रादिक जे मास समस्त तयांचा स्वामी दिवसनाथ असे निश्चित जानपा. आणि जो रवी संक्रांती हीन तोची अधिक मास जान तयाचा स्वामी नारायण पुरुषोत्तम असे पै. म्हणून तये मासी पूर्ण पुरुषोत्तमासी उद्देशून स्वल्प किंवा बहुत फळदान ब्राह्मणा लागून अर्पिजे. आणि त्या मासी जपादीत विपुळ कर्मे करिता अति निर्मळ स्वल्पायासे बहुत फळ प्राप्त तत्काळ होतसे. ऐसे त्या मासाचे महिमान. म्हणून सकळी भावे करुण नाना सत्कर्मे आचरुण भगवंता लागून तोषवावे. पुरुषोत्तम मासी जे कोणी स्वशक्त अनुरूप व्रतदानी नाराधिती पुरुषोत्तमा लागुनी अधःपतनी पडती ते. मासा माझी पुरुषोत्तम पुण्यफलद असे परम. म्हणून जनी व्रत उत्तम कीजे तेची सांगतो. शुद्ध प्रतिपदेपासून अमापर्यंत कीजे उपोषण किंवा साधावे नक्त भोजन की एक भुक्त असावे अथवा साधावे आयचित शुचिर्भूत असावे सतत. होम हवन पूजादी यथार्थ सत्कर्मे समस्त आचरावी. नाना प्रकारे दान धर्म करिता होत सफळ नेम. हेची जाणोनी अंतरी वर्म सदा सत्कर्म कीजिये. दानव्रताचरणाविषयी शक्ती नसे जयासी काही तया लागी उत्तम सोयी सुलभ एक सांगतो. सर्व काळ शरीर शोषुनी तत्पर असावे तीर्थसेवनी. भावे विप्रांची सेवा करुणी काळक्रमण करावे. ऐसा आचरे जो तयासी ब्राह्मण वचने तत्काळेसी व्रतफळ प्राप्तीविशेषी निश्चयेसी होईल. ऐसे ऐकुणी आब्धी बाळा म्हणे हे भगवंता घन निळा. जे मानव निर्धन कृपाळा दुराचारी शक्तिहीन दुजापासून उपजीवन सर्व काळ बुद्धिहीन विद्या विनय विवेकहीन नसे ज्ञान जयासी. पशु ऐसे सर्व काळ बुद्धिहीन वागती केवळ तया लागी तराया सोज्वळ साधन असे कोणते. तू दीनानाथ करुणा घन मजवरी तुझी कृपा पूर्ण. म्हणून केला हा प्रश्न समाधान करी तू. ऐसे प्रियेचे भाषित ऐकून या वैकुंठनाथ. उपोषण नक्त एक भुक्त आणि अयाचित साधन. नाना व्रते नाना दाने काय शोषण तीर्थ सेविने इत्यादी अनेक जी पै साधने तया कारणे असमर्थ जे. तयी भावे विप्र पूजावा तैसाची संतसंग करावा. मग दाने व्रते तीर्थसेवा कासया जीवा पाहिजेत. गंगादी तीर्थसेवन फळे प्राप्त होती बहुत काळे. साधू संगमे तरी तत्काळ होय लाभ सुफळांचा. साधुजनांचे स्पर्शन दर्शन किंवा करिता नाम स्मरण सकळ पातके दग्ध होऊन सनातन सुख प्राप्त होय. ऐसा सत्संग महिमा उत्तम. म्हणून कीजे साधू संगम संत कृपेने पुरवणी काम वैकुंठ धाम लाभते. कल्याणेच्छू जे का जन तई करावे हेची साधन. अधिक मासा माझी भगवान संतुष्ट पूर्ण होतसे. आणि विशेषे गोवी प्रालागुणी प्रत्यही पूजावे भावे करुणी. ऐसी ऐकुनी हरीची वाणी चंद्र भगिनी बोलत. इंदिरा म्हणे हो श्री मुरारी तुम्हापासून नानापरी धर्म ऐकिले परी अंतरी तृप्ती निर्धारी नवेची. तरी आता गोविप्र पूजन कैसे करावे यथा विधान तेची नाथा मज लागून निवेदन करीपा. ऐसी श्रींची प्रश्न वैखरी ऐकुनी बोले श्री मुरारी. प्राणप्रिय समुद्र कुमारी धन्य निर्धारी जगी तू. उत्तम प्रश्न केलासी माते म्हणून आता प्रथम तू ते धेनुपूजन विधान निरुते सानंद चित्ते सांगतो. तरी तू आता सावध चित्त राहुनी ऐके सकळ व्रत. सर्व ब्रह्मांडा माझी निश्चित धेनु दैवत श्रेष्ठ असे. तियेच्या शरीरी सतत चतुर्दश भुवने वास करीत. सकळ दैवताहुनी यथार्थ सामर्थ्य अद्भुत असे पा. स्पर्श करिता शरीरासी बोहरी होय सर्व पापांसी. दर्शन मात्रे मंगल राशी निश्चयसी प्राप्त होय. तेवीच पुच्छी करिता स्पर्श तत्काळ होनी दुरितनाश. दारिद्र्य दुःख रोगादी क्लेश सर्वही विनाश पावती. तापत्रय निरसुनी जाय ब्रह्मांडोदरीत कीर्ती होय. गृहधन दारा दुहिता तनय होत अव्यय निश्चये. धेनुची होता कृपा पूर्ण काय अलभ्य जना लागून. ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन असती आपण धेनुरूप.
गोमया माझी सूर्यतनया आणि मूत्रा माझी नर्मदा आर्या, तैशीच दुग्धी श्री शिवभार्या भागीरथी वसतसे. रोमकुपा भीतरी जान सकळ तीर्थे वसती आपण, सर्वांगा माझी दैवता वाचून रीते स्थान नाहीच. ऐसी धेनू जगन्मय ब्रह्मरूपची निश्चय होय, यास्तवतीये वाचून काय दुजे वरिष्ठ जगी असे. वेदशास्त्र पुराणे इतिहास धेनूच्या अंगी करीती वास, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतास नाही आधार दुसरा. गाईच्या दधी दुग्ध घृती यज्ञयागादी कर्मे होती, म्हणून यज्ञादी कर्मासी निगुती मुख्य कारण धेनूच. सकळ जगा माझी जाण अतिपवित्र वस्तू दोन, एक धेनू दुजा ब्राह्मण याहुनी अन्य व्यर्थ सर्व. आणि गो ब्राह्मणामध्येही देख धेनूच असे श्रेष्ठ अधिक, ते वाचून जगी अनिक नाहीच प्रमुख निश्चय. सर्व पापनाशाचे हे मूळ गो विप्रांचे एकची कुळ, ऐसे असता अज्ञानी सकळ विभाग केवळ मानिती. यज्ञाची अंगे असती दोन, गव्य आणि वेद संपूर्ण. गव्य होय धेनूपासून वेद स्थान विप्रमुख. होमशाळा देवा यतने संमार्जिता गोविष्ठेने, पवित्र होत या कारणे धेनुसी अतिश्रेष्ठत्व. धेनू म्हणजे यज्ञाचे मुख, तसेची उभय नेत्र देख. गोक्षीरा पुढे अमृत सुख असे अल्पक निश्चये. गोक्षीरामृता समान दुजे अमृत नसे जान, एवं प्रकारे चतुरानन मुखे आपण बोलिला. तरी स्वरलोक सुख भोगाविषयी इच्छा असेल जयांच्या हृदयी, धेनू सेवा नाना उपायी सर्वदा तई करावी. जे कोणी पुरुषोत्तममासी विधीने पूजनीया धेनुसी, प्रदक्षिणा करतील तयांसी अत्यंत लाभ होईल. सप्तद्वीपा पृथ्वी व्रत प्रदक्षिणा करिता जे फल प्राप्त, तेची गो प्रदक्षिणे त्वरित होय निश्चित जानपा. धेनुही रवी कन्या असून सर्व जनांच्या कल्याणा लागून, आणि यज्ञ सिद्धी व्हावी म्हणून झाली उत्पन्न भूलोकी. जैसी भागीरथी निर्मळ स्नाने उद्धरी जन सकळ, तैशीच धेनू पवित्र सोज्वळ करी पावन जगाते. ऐसी धेनू कल्याणदायिनी प्रत्यक्ष असे या भुवनी, म्हणून सकळ पुण्येच्छुनी ते लागुनी भजावे. भावे करिता पूजन सेवा सुपुण्य फळ मानवा, सर्व पूर्वज पाहुनी त्रिविधा सुखानुभवा घेतील. ऐसा गोपूजनाचा महिमा न कळे तयाची कोणास सीमा, वर्णन करिता प्रत्यक्ष ब्रह्मा बहुत श्रम पावत. म्हणून धेनू ते भक्तिभावेसी विशेषे भजावे अधिक मासी. गोदानाची पुण्यराशी मम वाणीसी न वर्णवे, परिकमले तुझ वरुती विपुल असे माझी प्रीती. म्हणून संक्षेपे मुख्यार्थाप्रती सांगतो निवृत्ती ऐकपा. सुशीला आणि सुलक्षण बहुदुग्धवती अति तरुण, निरोगी वत्स संपन्न चतुस्तनी सुंदर. शुभ्रवर्णी बहुसाजरी न्यायार्जिता पुष्ट शरीरी, स्वर्णशृंगी रौप्यखुरी वस्त्रालंकारी सुभूषित. ऐशा अत्युत्तम धेनुसी पूजुनी यथा विधानेसी, बाहुनी सुपात्र ब्राह्मणासी दान भावेसी दीजिये. अधिक मासा माझी गोप्रदान करिता होय दुरित नाशन, पूर्वजा लागी स्वर्ग भुवन निश्चय जान लाधते. धेनुदाना समान पुण्य त्रिलोका माझी नसे अन्य, गोदान करता सर्वत्र मान्य होतो धन्य ब्रह्मांडी. गोदानाचे सुपुण्य फल किती सांगू तुझं निर्मळ, श्रवण मात्रे मानव सकळ पवित्र तत्काळ होती पा. अभाल वृद्ध उद्धरोन वेगे पावती मोक्ष सदन, गोप्रदाने श्री भगवान होतो प्रसन्न निश्चये. पुरुषोत्तमासी प्रिय भक्त परी गोदान करता श्रेष्ठ सर्वात, म्हणून जनी अधिक मासात सुपात्री दान दीजिये. आता सुपात्र म्हणसी कोण तरी सांगतो तुझ लागून, सर्वदा बोले सत्यवचन लोभहीन तपस्वी. दानाध्ययन यजनाधिक षटकर्मे करी जो अनिक, शांत दांत दयाळू अधिक शुद्ध सात्विक शील ज्याचे. स्वधर्मेसी नित्य वागुन न्याये करी कुटुंब पोषण, जगदीशाचे पवित्र चरण रात्रंदिन चिंतिजो. आणि जयाच्या घरी अग्निहोत्र तोची विप्रदान सुपात्र, तया देता गोदान पवित्र इह परत्र सुख प्राप्ती. म्हणून विशेषे अधिकमासी सुशील सवत्स धेनुसी, धर्मशास्त्रोक्त विधानेसी भक्तिभावेसी पूजनीया. नानाविध वस्त्रालंकार घालून या गौंच्या अंगावर, एकाग्र चित्ते जोडून कर संकल्प सुंदर करावा. श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ मान्य सुपात्र ब्राह्मण प्रत,
गोदान करीतो मी यथार्थ म्हणून उदक सोडावे. मग पाद्यार्घ्यादी उपचारेसी आणि नाना वस्त्रालंकारेसी यथाविधी भक्तिभावेसी ब्राह्मणासी पूजनीया. गोपुच्छ देऊनी विप्रहस्ती तांबूल दक्षिणा ठेविजे वरुती. या गोप्रदानी गोलोकपती चित्ती हो संतुष्ट. ऐसे बोलून या वचन विप्रहस्ती सोडूनी जीवन. चरणांप्रती साष्टांग नमन भावे जाना करावे. सत्पात्र नसेल समयासी अथवा हस्ती न घेतो दानासी तरी तया उद्दोषोनी मानसी उदकी उदक सोडावे. ऐसे करिता ब्राह्मणास न लागता प्रतिग्रह दोष. सुपात्र दानाचे फल विशेष दान कर्त्यास लाभते. भावे करिता दान सुपात्री पूर्वज पावती सुख परत्री. गोदाना सम पाहता जगत्री नसेची पुण्य दुसरे. परी अपात्री देता दान देता घेता दोघेही जाण. शतपूर्वजां सहित आपण निरयी पतन पावती. आणि दुग्धहीना अति कृशांगी अथवा वंध्या विकलांगी की वृद्धा अंध एक शृंगी किंवा त्रिस्तनी मृतवत्सा की एक नेत्र पादहीना ऐसी धेनू देता ब्राह्मणा. पूर्वजा सहित सदा आपणा नरकयातना प्राप्त होय. म्हणून जियेने ब्राह्मणाचे सानंद चित्त होईल साचे. भक्तिभावे दान तियेचे यथाविधी कीजिये. आणि ऐसे दान करिता अनंत पुण्य लागते हाता. गोदानाची उत्तम योग्यता किती म्हणून वर्णावी. किती गोड म्हणावा सुधारस किती वाढ म्हणावे आकाश. तेजस्वी परम चंडांश किती म्हणून सांगावा. पृथ्वीसी उपमा काय द्यावी. पाताळ खोली किती वर्णावी. मेरूची उंची किती सांगावी. नामाची पदवी अपार किती वर्णावा विष्णूचा प्रताप. काय वर्णावे शिवाचे तप. रतिकांताचे दिव्य रूप किती म्हणून वानावे. असो ऐसे गोदान फल कथिले असे प्रिय सकल. श्रवण मात्रे दुरित जाल जाय तत्काळ निरसोनी. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर दशमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति दशमोऽध्यायः.